अगदी 5 मिनिटात झटकीपट होणारी चवदार, खमंग, टेस्टी आणि मस्तपैकी अशी तर्रीबाज ही चवळीची उसळ मी आज केली आहे टिफिनसाठी. खूप कमी वेळात, खूप कमी साहित्यामध्ये तयार होती, पण खायला मात्र इतकी चवदार आणि टेस्टी लागते ना की पाहता क्षणी भूक वाढते. तिकडे बघू शकता छानपैकी सिंपल पद्धतीने मी ही चवळीची उसळ केलेली आहे. तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. इकडे मी अद्रक लसूण थोडं कुटून घेतलं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं, एक कांदा चिरलेला, एक टमाटर चिरलेलं. आपल्याला काही असं वेगळं किंवा असं जास्त वाटण करायचं नाही, वाटण वापरायचंच नाही, अगदी सिंपल प्रोसेसने करायचं आहे. ही चवळीची उसळ धुवून स्वच्छ घेतलेली आहे. ही अशी कडधान्ये पण भेटतात बघा, ते रातभर भिजत ठेवलं की सकाळी आपण त्याचा वापर करू शकतो. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. थोडंसं तेलाचं टेम्परेचर वाढलं की लगेच अद्रक लसूण, कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि हे असं थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा, थोडंसं परतून घ्यायचं. आणि लसूण अद्रकमुळं काय होतं, खूप छान चव येते भाजीला. म्हणजे कसं, चवळीच्या उसळ आहे ना, चवळी बटाटासुद्धा केला जातो. आणि दुसरी गोष्ट, चवळीची उसळ वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. म्हणजे असं स्पेशल वाटण करून, ग्रेव्ही वाज, खूप प्रकारे ह्या चवळीची उसळ मिरचीचं वाटण करून पण बनवली जाते. आता इकडे मी कांदा, टमाटर, अद्रक लसूणसोबत मिक्स करून घेते आणि चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे आपले कांदा टमाटर व्यवस्थित परतून होत नाही, याच्यातला कच्चापणा जात नाही, तोपर्यंत याला परतून घ्यायचं मंद आचेवर. हे बघू शकता, हे असं याला परतून घ्यायचं. जितकं चांगलं तुम्ही याला परतून घेताना तितकं मस्त याचा फ्लेवर उतरण अद्रक लसूणचा. आणि हे असं थोडंसं परतून झालं किंवा आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. म्हणजे आपले जे डेली रुटीनचे मसाले असतात ना, ते टाकायचे. हे असं अर्धा 1 मिनटं थोडंसं झाकून ठेवायचं. काय होतं, अद्रक लसूणचा खूप छान फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरला जातो. हे असं एकदा नक्की करून बघा. ही उसळ ना अशी शेंगदाणे, लसूण, खोबरं किंवा काळा मसाला भाजलेला, हे असं वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा ही उसळ बनवली जाते. पण मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवते. पण खायला इतकी छान लागते ना, नक्की ट्राय करून बघा. तर इकडे मी 1 चमचा 1.5 चमचा लाल मसाला टाकला आहे, 1 चमचा धना पावडर टाकला आहे. हे धना पावडर मी घरी केलेलं आहे, म्हणून थोडंसं याच्यामध्ये असं जाडपणा आहे, म्हणजे खडतरपणा बोलतो ना तसं. त्यानंतर 1 मोठा चमचा हळद टाकली. हळदीने खूप छान रंग येतो भाजीला. आणि आता आपण याच्यामध्ये टाकायचं गरम मसाला. हे बघा, 1-1.5 चमचा गरम मसाला टाकून घेतला. आता हे सर्व आपण जरा मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर. शेंगदाणे, लसूण वगैरे वाटून सुद्धा खूप छान ग्रेव्ही बाज अशी भाजी तयार होती ही. पण काय होतं, आपल्याला वेळ कमी असतो, घाई खूप असते सकाळच्या वेळी. जर टिफिनचा वेळ असतो ना, त्यावेळी खूप अशी कामं असतात की आपल्याला सगळं ॲडजस्ट करणं खूप कठीण जातं. मग अशा वेळेस ना, अशा सिंपल पद्धतीच्या भाज्या, नाश्ता खूप आपल्याला फायदेशीर ठरतात, जे हेल्दीसुद्धा असतात आणि कमी वेळातसुद्धा मग तयार होतात. त्यामुळं मी शक्यतो असेच तुम्हाला रेसिपी दाखवते की ज्या सिंपल आणि खूप कमी वेळात तयार होतात आणि खायला मात्र खूप छान लागतात. बघू शकता किती छान याला अशी तरी सुटलेली आहे. मस्तपैकी आपला हा मसाला तेलामध्ये भाजला गेलेला आहे आणि लसूण अद्रकचा खूप छान फ्लेवर येतो याच्यामध्ये आणि मसाले मस्त आपले परतले गेलेत. आता आपण ह्या स्टेजवर ही चवळीची उसळ जी आहे ना, ही टाकून घ्यायची. हवं तर थोडा वेळ ही जी चवळी असते ना भिजवलेली, याला तुम्ही शिजूनसुद्धा घेऊ शकता. म्हणजे कसं, जिथं आपल्याला 5 मिनटं लागणार असतील भाजीला, तिकडे तुमचे 2 मिनटं तरी कमी होतील, म्हणजे लवकर होतील. आता मी ही कच्चीच वापरते, डायरेक्ट भिजवलेली, त्यामुळं थोडासा वेळ लागतो, जास्त नाही. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाल्याची कोटिंग होती. बघू शकता. आता याच्यावर झाकण ठेवायचं, लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही. थोडा वेळ झाकण ठेवलं की परत एकदा तेलामध्ये चांगलं हे परतून निघते चवळी आपली आणि ह्याला एक वेगळा फ्लेवर येतो. मग
कारण की ती मसाल्याची अद्रक लसूणची एक कोटिंग मस्त भेटते. मग हे बघा आता चांगलं झालेलं आहे. हे असं परतून घेतलं आहे मी 1 मिनटं. आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये रस्सा बनवायचा आहे. म्हणजे इतका पण नाही रस्सा बनवायचा. हे पाणी मला फक्त आणि फक्त ही उसळ म्हणजे चवळीची उसळ ही शिजवण्यासाठी मी हे पाणी वापरले. कारण मला ही चवळीची उसळ रस्सेदार नाही बनवायची, थोडीशी सुकी बनवायची. त्यामुळं मी आता इथं पाणी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण याला झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं द्यायचं आहे आणि मग चेक करायचं. साधारणतः 5-7 मिनटामध्ये ही चवळीची उसळ आपली तयार होईल. हे आता मिक्स करून घेतलं आहे. याच्यावर झाकण ठेवते आणि 1 उकळी येऊपर्यंत वाट बघायची. 1-अर्धा मिनटामध्ये उकळी येते, बघू शकता. मस्त छान अशी ही खमंग उसळ तयार होत आहे आपली. आणि उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. याला असं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग परत एकदा झाकण ठेवायचं. मग आता 2-3 मिनटं द्यायचं मंद आचेवर. हे बघा 2-3 मिनटं झालं की मग छान प्रकारे आपली ही उसळ शिजली जाते. घडीघडीसुद्धा चेक नाही करत राहायचं, फक्त स्लो गॅस ठेवायचं. आता ही उसळ आपली बऱ्याचपैकी शिजलेली आहे. आणि इतका रस्सा आपल्याला ठेवायचा आहे, अगदीच सुकी नको आहे. आता वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं, गॅस बंद करून घ्यायचा. हे बघा मिक्स करून घेतली कोथिंबीर चारी बाजूनी. तर नरम सॉफ्ट अशी चवळी आपली शिजून निघलेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्या ज्या वाफा निघतात ना त्या वाफेमध्ये परत एकदा जरा स्टीम देते. आणि मग थंड झाली की आपण चेक करायचे. बघू शकता पूर्णपणे आपली उसळ जी आहे ना ती थंड झालेली आहे. तर आपण याला चेक करूया. तर ह्याचा रस्सा बघू शकता, याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे. अशी छान तरी आली आहे कडेकडेनी. तर खूप चवदार अशी ही चवळीची उसळ तयार होते झटकेपट खाण्यासाठी. हॉटेलमध्ये कुठे ढाबामध्ये सुद्धा ही चवळीची उसळ खूप आवडीने खातात. तर घरच्या घरी आपण ही बनवू शकतो खूप कमी वेळात, खूप कमी साहित्यामध्ये. वाटण करण्यापेक्षा हे असं खूप कमी साहित्यामध्ये रेसिपी बनवून खायच्या. हे बघू शकता मस्त झालेले आहे तरीबाज अशी खमंग टेस्टी चवळीची उसळ. सेम प्रोसेसने तुम्ही मटकीची चण्याची उसळ करू शकता. तर नक्की बनवा, एकदा ट्राय करा. घाई असेल तर अशा वेळी तर नक्की ट्राय करा. भाकरीसोबत, रोटीसोबत, राईससोबत खूप भारी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडधान्य हे आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं. तर नक्की एकदा ट्राय करा. सगळ्यांसाठी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता किती छान अशी आपली ही चवळीची उसळ तयार झालेली आहे. मस्तपैकी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, रोटीसोबत ह्याचा एक वेगळाच आनंद आहे खाण्याचा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा.